राजधानी दिल्लीमध्ये सुरक्षा व्यवस्था सध्या हाय अलर्टवर आहे। आज देशाचा 77वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होतोय। राष्ट्रीय समर स्मारक के नजदीक यहाँ माननीय प्रधानमंत्री का आगमन कुछ ही क्षणों में होने वाला है। उनकी कारों का काफिला धीरे धीरे राष्ट्रीय समर स्मारक की ओर बढ़ता हुआ राष्ट्रीय समर स्मारक पर छत्र के नीचे नेताजी सुभाष चंद्र बोस की प्रतिमा, इस प्रतिमा को अरुण योगीराज ने बनाया और राष्ट्रीय समर स्मारक पर माननीय रक्षा मंत्री कुछ ही क्षणों के उपरांत माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी का आगमन होगा राष्ट्रीय समर स्मारक पर, जहां वो देश के अमर सपूतों को श्रद्धा सुमन अर्पित करेंगे। वे अमर शहीद जिन्होंने देश की रक्षा के लिए हंसते हंसते अपने प्राण न्यौछावर कर दिए। रक्षा मंत्री श्री राजनाथ सिंह माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी का स्वागत कर रहे हैं। उनके आगमन पर राष्ट्रीय समर स्मारक पर भारतीय सशस्त्र सेनाओं के वीर जवानों के अदम्य साहस, शौर्य और पराक्रम का परिचायक है राष्ट्रीय समर स्मारक। माननीय प्रधानमंत्री नवी दिल्लीतली ही थेट दृश्य आपण पाहतोय। रक्षा सचिव श्री राजेश कुमार सिंह, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन झालेलं आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांचं स्वागत केलं। एडमिरल डी.के. त्रिपाठी और वायुसेना अध्यक्ष एयर चीफ मार्शल अमरप्रीत सिंह, माननीय प्रधानमंत्री महोदय, एकता, अखंडता आणि संविधानाचा आज गौरव दिवस। देशभरात तिरंग्याची शान सध्या पाहायला मिळते। कर्तव्य पथावरील सांस्कृतिक सादरीकरणात सिंह के साथ माननीय प्रधानमंत्री आज श्री नरेंद्र मोदी 30 चित्ररथ देशवासियांना पाहायला मिळणार आहे। प्रस्थान कर रहे हैं। Prime Minister Narendra Modi having arrived here at the National War Memorial, now moving towards the Amar Chakra, or the Circle of Immortality. Here is lit the eternal flame, or the Amar Jawan Jyoti, which burns continuously under the central obelisk. Fire, pure and strong and vibrant, symbolizing the immortality of the spirit of the foreign soldier. The laying of the wreath by the Prime Minister, a solemn tribute to those who for our today gave up their tomorrow. The circular wreath, symbolic of eternity, the continuity of the cycle of life and the journey of the being, with no beginning and no end. Squadron leader Hemant Singh Kanyal, leading the 21-member inter-services guard positioned here, will give the commands, first for Salami Shastra, followed by Shok Shastra. And that will be followed by 2 minutes of silence. Silence, solemn, still, tranquil. While a billion hearts beat, some now lie still, as gratitude, homage and honor call the silence, simply saying it all. आज आत्मनिर्भर भारताची खरे तर झलक दिसणार आहे। कर्तव्य पथावर आज 30 चित्ररथ सादर केले जातील। देशवासियांना 30 चित्ररथ आज पाहायला मिळणार आहे। नवी दिल्लीतली ही थेट दृश्य आपण पाहतोय। तर ऑपरेशन सिंदूर थीमवर आधारित चित्ररथ आजचं विशेष आकर्षण ठरणार आहे। देशभरात 77व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह पाहायला मिळतोय आणि दिल्लीच्या कर्तव्य पथावर पथसंचलन केले जाईल।
पंतप्रधान नरेंद्र मोदी वीर जवानांना आदरांजली वाहत आहेत. भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन आज मोठ्या उत्साहात देशभरात साजरा केला जातोय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच जवानांना आदरांजली वाहिलेली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत केलं. त्यानंतर वीर जवानांना आदरांजली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून वाहण्यात आलेली आहे. राष्ट्रीय स्मारकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वीर जवानांना आदरांजली वाहिली. देशभरात आज 77व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्य पथावर आज भव्य सोहळा पार पडेल. एकता, विविधता आणि प्रगती प्रजासत्ताक दिनाची ही संकल्पना आहे. प्रमुख पाहुणे म्हणून युरोपियन युनियनचे नेते आज उपस्थित असतील. ऑपरेशन सिंदूर आणि सशस्त्र दलांच्या शौर्याचं प्रदर्शन देखील आज केलं जाणार आहे. कर्तव्य पथावरील सांस्कृतिक सादरीकरणात साधारण 2,500 कलाकारांचा सहभाग आहे आणि कर्तव्य पथावर सुमारे 10,000 विशेष पाहुणे आज उपस्थित असतील. त्यामध्ये महिला उद्योजक, स्वयंसेवा गटनेते आणि लखपती दिदींचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. तर यंदा कर्तव्य पथावर एकूण 30 विविध चित्ररथ सादर केले जातील. ऑपरेशन सिंदूर थीमवर आधारित चित्ररथ यंदा विशेष आकर्षण ठरणार आहे. देशभरात सध्या 77व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वीर जवानांना आदरांजली वाहिलेली आहे. दो मिनट की मान का, सम्मान का, श्रद्धा का बार बार नमन. मन के भाव भावनाओं के बादल से बन जाते हैं. देश के हर पर्व पर, हर गर्व पर ये वीर शहीद सदा याद आते हैं. राष्ट्रीय समर स्मारक पर माननीय प्रधानमंत्री द्वारा अमर शहीदों को श्रद्धांजलि अर्पित की गई. भावुक कर देने वाला गौरवपूर्ण पल. याद बहुत आते हैं वो, हमेशा याद रहेगा उन वीरों का बलिदान. कैसे शब्दों में बांधें त्याग तुम्हारा, कैसे भावों के समंदर को समेटें हम, जब देखते हैं नाम तुम्हारा. तुम मुझसे परिचित न थे, मैं भी तुमसे मिला न था. तुमने जीवन दे दिया मेरे लिए, रहूं मैं सुरक्षित हरदम और मेरे जैसे सब रहे सुरक्षित ये देश हमारा. मेरा तुम्हारा रिश्ता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला आदरांजली वाहिलेली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह देखील उपस्थित आहेत. तिन्ही सैन्य दलाकडून युद्ध स्मारकाला आदरांजली मानवंदना देण्यात आली. देशभरात 77व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह पार पडतोय आणि ही थेट दृश्य आपण पाहतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला अभिवादन केलं. त्यांच्यासह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे देखील उपस्थित आहेत.